जिल्ह्यामध्ये सध्या तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळते। बंदोबस्त पोलिसांचा वाढवण्यात आलेला आहे आणि धारावी पोलीस स्टेशनच्या बाहेरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मोठ्या संख्येने नागरिकांची या ठिकाणी उपस्थिती आहे। मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। प्रत्येक अपडेट्स आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। नंदकिशोर, आपण पाहिलेला आहे की पालिकेवर एकूणच रोष व्यक्त केला जातोय। नक्कीच खरं तर तणावाची ही संपूर्ण वातावरण आहे, त्यामुळे पोलीस कुठेतरी समझोता घालण्याचा प्रयत्न करत आहेत। दोन्ही बाजू समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। कुठलाही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस आता मध्यस्थी करत असलेले आपल्याला पाहायला मिळते। खरं तर वरिष्ठ संपूर्ण अधिकारी जे आहेत ते धारावी पोलीस स्टेशनमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि BMCचे सुद्धा जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते आणि इथले धारावीकर जे आहेत ते यांच्या सध्या आतमध्ये चर्चा सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे चर्चाअंती कुठला तरी योग्य तो तोडगा काढला जावा अशी संपूर्ण धारावीकरांची जी इच्छा आहे ती आपल्याला पाहायला मिळते। बोलताना सुद्धा आपल्याला प्रतिक्रिया जेव्हा आपण घेत होतो तेव्हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेलं होतं की ही कुठेतरी धारावी प्रकल्प जो आहे तो पुनर्विकास प्रकल्पामध्ये येणार आणि त्यावेळेला जो काही कारवाई होणार होती ती त्यावेळेला झाली असती तरी चालली असती, मात्र आता ही कारवाई होते ही राजकारण पीडित आहे असा आरोप कुठेतरी धारावीकर करत असलेला आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे संपूर्ण धारावीकर सध्या रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आतमध्ये जर पाहायला गेलं तर आतमध्ये जर पाहायला गेलं तर चर्चा सुरू आहे आणि चर्चांती नेमकी काय निघतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आतमध्ये महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस आणि स्थानिक धारावीकर समाज बांधव जे आहेत त्यांच्यामध्ये चर्चा जमीन गिळंकृत करून त्याच्यात समाजाला भडकवण्याचा प्रयत्न, या गणेश विसर्जन मध्ये ठरवून दंगली आणायचा प्रयत्न घडवण्याचा, हे आज धारावीचं उदाहरण आपल्या समोर आहे। मस्जिद अनधिकृत आहे, आणखीन वाढवायचा प्रयत्न केला, हे तर लेन जिहाद आहे। तर वर्षा गायकवाड गप्प बसल्यात आणि मागे राहून दगडफेक केली जाते। तर लोकसभा कशी जिंकली? तर लोकसभा वोट जिहादच्या नावाने आता तसंच वातावरण बिघडवून वोट जिहाद करून मुस्लिमांचं मतदान 100% व्हावं आणि ते 100% मतदान हे उद्धव ठाकरे आणि महाआघाडीला मिळावं। तर तुम्ही निवडणुका लढा आणि जिंका, पण अशा प्रकाराने लेन जिहाद, वोट जिहाद, लव जिहाद मान्य नाही। तुम्ही जे आज पत्र दिलेले आहे या पत्रात उल्लेख आहे, मात्र वर्षा गायकवाड देखील तिकडच्या धार्मिक स्थळ वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे, याकडे कसं? अनधिकृत मशिदी संबंधात दिलं आहे पत्र, मला माहित नाही आहे। धार्मिक स्थळे वाचवावे करू नये आणि त्याच्या बाबतीत चर्चा झाली, म्हणून तेच तर मी वोट जिहाद म्हणतोय ना की वर्षा गायकवाड असो, राहुल गांधी असो, उद्धव ठाकरे असो, ते लेन जिहाद समर्थन करतात, प्रोत्साहन देत आहेत। हे आज तर पुरावा आहे। लेन जिहादच्या नावाने उद्धव ठाकरे म्हणतात FSI डबल करेंगे, वर्षा गायकवाड, राहुल गांधी म्हणतात अनधिकृत मस्जिद बांधो, बढाव, आणि जर सरकारचे लोक पाळायला गेले अशा प्रकाराने दंगली घडवतात। भिवंडीचा प्रकार झाला, मात्र तिकडच्या DCPची बदली झाली, त्यानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेले, स्थानिक तिकडचे खासदार आक्रमक झालेले की ही अधिकाऱ्याची बदली केलेली आहे अशा प्रकारे। हे सगळे उद्धव ठाकरे सेना, शरद पवार NCP, राहुल गांधी काँग्रेस यांना मुस्लिम मतांमुळे ते जिंकले हे महाराष्ट्रात दिसले। कारण की मतदान महायुतीने आघाडी फारसा अंतर नाही आहे, पण मुस्लिम एरियामध्ये कॉन्सन्ट्रेशन, तर तोच प्रयोग ते आता विधानसभेसाठी करीत आहेत। त्यावेळी मी आमच्या महायुतीच्या नेत्यांना पण सावध करू इच्छितो की महायुतीचाही कुठलाही घटक पक्ष जर असं मुस्लिम लांबून चालन करण्यासाठी कोणी दबाव आणला तर तेही आम्हाला मंजूर नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, गृहमंत्रींनी कडक कारवाई केली पाहिजे। अनधिकृत मस्जिद, लेन जिहाद चालणार नाही। सर नेमकं काय सांगाल आपण देवेंद्र फडणवीस यांना, गृहमंत्र्यांना जे 5 मुद्दे आपण लिहिलेले आहेत, 5 मुद्द्याचं पत्र लिहिलेलं आहे, त्याबद्दल जे गृहमंत्र्यांनी कशा प्रकारे या पत्राकडे पाहणी केली पाहिजे, काय कारवाई झाली पाहिजे, काय सांगा?
धारावीचा उदाहरण द्यायचं झालं तर ज्यांनी सरकारी कामात अडथळा आणलाय त्यांच्यावर ताबडतोब कारवाई. त्या अनधिकृत मस्जिदच्या नावाने